तर बघा, आज आपण सरळ व्याज शिकणार आहोत। दर 6,212 रुपये दराने, मुद्दल आहे 6,500, वर्षे आहेत 5। तर सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे। आपलं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी भागिले 100। मुद्दल आहे 6,500, दर आहे 12 आणि वर्षे आहेत 5। त्याला डिवायडेड 100 करायचं। पहिलं ही शून्याला शून्य घालवायची, शिल्लक राहिले या सर्वांचा तुम्हाला करायचा आहे गुणाकार। हे आलं आहे आपलं सरळ व्याज।